हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा ब्रेकफास्टचा मेन्यू आहे मसाला ऑमलेट आणि ब्राऊन ब्रेड. तर इथे बघा, मी सगळी तयारी करून ठेवली होती. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची हे सगळं काही अगदीच चिरून घेतलं होतं. आणि इथे मी अंड फेटत होते. आणि मी कधीही ऑमलेट बनवताना ना अंड खूप जास्त फेटते, त्यामुळे ना मस्त फ्लफी ऑमलेट होतं. आता तव्यामध्ये बघा थोडंसं बटर घेतलं आहे, तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये पहिले मी मिरची फ्राय करून घेणार आहे. म्हणजे मिरचीसुद्धा खूप छान लागते ऑमलेटमधली. तर सगळ्यात आधी तेलामध्ये अशीच मिरची फ्राय करायची, त्यावर थोडंसं मीठ घालायचं. आपण अंड फेटतानासुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं, तर थोडंसं मिरचीवरसुद्धा मीठ घालायचं, म्हणजे मिरचीसुद्धा टेस्टी लागते. त्यानंतर इथं मी कांदा घातलेला आहे. आणि कांदा टोमॅटो आहे ते ना आपल्याला खूप जास्त नाही फ्राय करायचं आहे, म्हणजे थोडंसं पिंक होईपर्यंतच कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे. कारण की ह्या सगळ्या भाज्या आहेत ना ऑमलेटमध्ये थोड्या क्रंची अशा छान लागतात. त्यानंतर कोथिंबीर पण थोडीशी घातलेली आहे मी, नंतरसुद्धा घालणार आहे. पण आत्ता पण तुम्ही कोथिंबीर थोडीशी घातली ना तेलामध्ये, तरी त्याचा स्मेल आहे ना खूप छान येतो. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे इथे, आणि टोमॅटोसुद्धा आता मी थोडासा फ्राय करून घेते. तुम्हाला जर का ह्या भाज्या थोड्याशा अशा कच्च्यासारख्या पाहिजे असतील, म्हणजे काहींना तशा आवडतात, माझ्या मम्मीला तशा आवडतात. तर माझी मम्मी काय करते, जेव्हा आपण फेटतो ना, त्या अंड्यामध्येच ह्या सगळ्या भाज्या घालते. म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं अंड्यामध्येच घालते आणि मग ते अंडं फेटलेलं आहे ते तव्यावर घालते. तर इथे बघा, आता मी कांदा टोमॅटो फ्राय केला आहे, मस्त हा पसरवून घेतलेला आहे तव्यावर. आता यामध्ये घालणार आहे मी अंडं. आणि हे ऑमलेट मी आधीसाठी बनवत होते, कारण मला जास्त कांदा टोमॅटो नाही आवडत, मला प्लेन आवडतं ऑमलेट. पण आज मी पण खाणार होते मसाला ऑमलेटच, पण थोडंसं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालणार आहे मी. आधीला खूप आवडतं कांदा टोमॅटो, म्हणून त्याच्या ऑमलेटमध्ये मी भरभरून कांदा टोमॅटो सगळं काही घातलेलं आहे. आणि त्याला अशा प्रकारे ऑमलेट खूप आवडतं. म्हणजे बघा, ऑमलेट थोडंसं कच्चं आहे तेव्हाच त्याच्यावर ब्रेड स्लाईस ठेवायचे अशा प्रकारे, आणि नंतर मग ते फोल्ड करायचे. तुमच्याकडे चीज असेल, मेयोनीज असेल, तरी तुम्ही ह्या ब्रेडला लावू शकता, तसंही खूप छान लागतं. माझ्याकडे आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही घातलेलं आहे, नाहीतर चीज मेयोनीज तुम्ही ह्या ब्रेड स्लाईसला लावलं तरीही खूप छान लागतं. तर आता मी ब्रेडला इथे बघा थोडंसं बटर लावून घेते. आणि त्यानंतर मी यावर मिक्स हर्ब्स घातलेले आहे, म्हणजेच पिझ्झा सीझनिंग. तर तुमच्याकडे असेल तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा, खूप टेस्टी लागतं ऑमलेट. त्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि अशाच प्रकारे तयार झालेलं आहे आपलं मसाला ऑमलेट. ज्या प्रकारे आधीला आवडतं त्या प्रकारे तयार झालेलं आहे. मला असं नाही आवडत. मला बघा नॉर्मल हे मी माझ्यासाठी बनवलं आहे. मी थोडीशी ह्याच्यामध्ये मसालासुद्धा घातलेला आहे, थोडीशी हळद पण घातलेली आहे. आणि ब्रेड मी मस्त टोस्ट केलं आहे, म्हणजे बटरमध्ये थोडंसं मिक्स हर्ब्स घालून आणि कोथिंबीर घालून मी ब्रेड मस्त टोस्ट केलं आहे, आणि त्याच्यासोबत हे ऑमलेट खूप छान लागतं. आणि काल सांगितल्याप्रमाणे बघा, आजच सकाळ सामान पण आलेलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवते, माझा हा फेवरेट सोप आहे म्हैसूर सँडल सोप. मी कित्येक वर्ष झाले मी हाच साबण वापरते, मला खूप आवडतो. आणि आधीचा फेवरेट सोप आहे पेअर्स, त्याला पेअर्सच आवडतं खूप, पण मला अजिबात आवडत नाही. त्याने असं खूप मला चिक वाटतं. मला म्हैसूर सँडल सोप आहे तोच आवडतो. आणि आज पण सकाळपासून पाऊस सुरूच होता. आम्हाला बाहेर जायचं होतं, आधीला थोडी शॉपिंग करायची होती, म्हणून कल्याणला मेट्रो मॉलमध्ये आम्ही जाणार होतो. पण पाऊस काही थांबत नव्हता, वाट बघत होतो आम्ही पाऊस कधी थांबेल. पाऊस हा सुरूच होता. आणि बघा इथे तुम्हाला मी काल सांगितलेलं पाणी भरेल ह्यांच्या घरामध्ये, तर घरामध्ये ऑलमोस्ट पाणी भरलं होतं. आणि ही समोर नदी आहे बघा, त्याला पण खूप पाणी आलं होतं, नदीला पण. आणि ते घरात पण सगळीकडे पाणी शिरलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमधलं सगळ्यात सुंदर दृश्य म्हणजे हे आहे बघा, माझ्या बाल्कनीमध्ये मी जे मिरर लावलेलं आहे त्याच्यामध्ये आंबेडकरांचं मस्त प्रतिबिंब दिसत होतं. माझ्या हॉलमध्ये मोठा फोटो आहे आंबेडकरांचा, याच वर्षी मी लावला होता 14 एप्रिलला, आणि त्याचं प्रतिबिंब आहे ते खूप छान दिसत होतं मिररमध्ये. आणि त्यानंतर पावसाने माझं ऐकलं, चक्क पाऊस थांबला आणि मग आम्ही निघालो कल्याणला. आणि हा नवीन ब्रिज झालेला आहे टिटवाळ्यावरून आपण आंबिवलीला,
कमी वेळात पोचतो, म्हणजे आपल्याला बनेलीवरून वगैरे खड्ड्यातून वगैरे जावं लागत नाही. खूप छान रोड झालेला आहे आणि क्लायमेट पण इतकं छान झालं होतं ना, मस्त हवा सुटलेली आणि सगळीकडे एकदम हिरवं हिरवं दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. आणि पावसाने खूप मस्त काम केलं होतं. पाऊस थांबला होता म्हणून मजा येत होती. पाऊस येत असता तर अजिबात मजा आली नसती आणि मेन म्हणजे पाऊस जर का आला असता तर आम्ही ट्रेनने गेलो असतो, आम्ही बाईकवर नसतो गेलो. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे मेट्रो मॉलला आणि पाऊस अजिबात लागला नाही. मस्त आरामात आम्ही आलेलो आहे आणि आज जास्त गर्दी पण नव्हती मॉलमध्ये. एकदम शांत वाटत होतं. ॲक्च्युली खूप छान वाटत होतं. खूप जास्त रश असेल ना तरी मला नाही आवडत. आणि इथे मी शूट करत होते तर आधी मला म्हणत होता की स्वीटू असं वाटतं आहे की तू फर्स्ट टाईम मॉलमध्ये आली आहे आणि शूट करते, सगळे लोक तुझ्याकडे बघतात. तर मी म्हटलं ठीक आहे बघू दे, मला काही फरक नाही पडत. त्यानंतर मग आम्ही DIYमध्ये गेलो आणि इथून मला एक सिपर घ्यायचं होतं तर मी सिपरसुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या आवडत्या सेक्शनमध्ये घुसले. इथे सगळं ब्युटीचं सामान होतं, नेल आर्ट्स होते, नेल एक्सटेन्शन होते, सगळं 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 काही होतं. पण हे नेल आर्ट तर माझ्या कामाचे नाही, कारण की आमचा घरचाच बिझनेस आहे नेल आर्टचा. तर बाकीचं पण खूप काही गोष्टी होत्या. तर मी इकडे 2-3 गोष्टी घेतलेल्या आहेत. ब्युटी ब्लेंडरसुद्धा घेतलं आहे. माझं खराब झाले होते तर मी हे ब्लेंडरसुद्धा घेतलेलं आहे. आणि बघा खूप काही होतं, काय घेऊ काय नको घेऊ मला काहीच समजत नव्हतं. पण आम्हाला खूप घाई पण होती, पाऊस यायच्या आत लवकर निघायचं होतं म्हणून फटाफट काय घ्यायचं होतं ते घेतलं. त्यानंतर मग आम्ही मेट्रो शूजमध्ये गेलो, कारण आधीला क्रॉक्स घ्यायचे होते. तर त्यांनी ते क्रॉक्स बघितले आणि त्याला खूप आवडले. त्याला जसे पाहिजे होते तसेच त्यांनी इथे घेतले, तसेच त्याला मिळालेत. आणि इथे त्यांनी चंक्स पण घेतले, त्याच्यावर आपण जे लावतो त्याला चार्मसुद्धा म्हणतात. त्याला अजून घ्यायचे होते पण त्याला 2च आवडले तर त्यांनी 2च घेतलेत हे चार्म्स आणि लावलेत क्रॉक्सला. आणि त्यानंतर मग आम्ही अजून 2-3 ठिकाणी पण गेलो, मॅक्समध्ये, झुडिओमध्ये. पण त्याचं शूट नाही करता आलं कारण खूप घाई झाली. आधी म्हणाला की फटाफट चल, कारण की त्याला पण पहाटे जायचं होतं आणि पावसाची मेन भीती होती, पाऊस यायची. पाऊस यायच्या आत आम्हाला निघायचं होतं. तर इथे बघा आम्ही निघालेलो आहे आता. आणि मेन म्हणजे ना पावसाने आज खूप मेहरबानी केली होती. अजिबात पाऊस आला नाही बघा. जाताना पण आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही आणि येताना पण आम्हाला अजिबात पाऊस लागला नाही. आणि त्यानंतर घरी आल्यावर मला एकच टेन्शन होतं की जेवायला काय बनवू. आधी म्हणत होता की आपण बाहेरून खाऊन जाऊया, पण मीच त्याला म्हणाले की नको, आता आपण बाहेरचं खाणं जरा कमी करूया, मी घरी जाऊन स्वयंपाक बनवेल. आणि आता 10:30 वाजलेले आणि मला टेन्शन आलेलं की काय बनवू. काहीतरी साधं सिम्पलच मी बनवणार होते आणि मी इथे आधीला म्हणत होते की आधी खरंच बरं झालं असतं आपण बाहेरूनच खाऊन आलो असतो. तर तो मलाच बोलत होता की मी तर तुला बोललो होतो पण तूच ऐकलं नाही. तर मी आता बटाट्याची भाजी बनवते अशीच साधी. तर इकडे मी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घातलं आहे. त्यानंतर मग बटाटे घालून त्याच्यामध्ये मसाले घालून मस्तपैकी अशी चटपटीत भाजी बनवलेली. आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलेलो आणि दुपारची वांग्याची भाजीसुद्धा होती इथे जेवायला आणि बटाट्याची भाजी खूप छान झाली होती. आणि चपाती मी मम्मीकडून आणली होती. मम्मीला मी फोन करून सांगितलेलं मम्मी आमच्यासाठी चपात्या बनव. तर येता येता मम्मीकडून मी चपातीसुद्धा घेऊन आलेली आणि मस्तपैकी मग जेवलो आम्ही. जेवून झाल्यावर आम्ही इथे गप्पा मारत वेब सिरीज बघत बसलो होतो. आणि आधीला फार आवडतं वेब सिरीज बघायला. नवीन नवीन ज्या पण येतात त्याला वेब सिरीज बघायला खूप आवडतात. आणि ही वेब सिरीज कुठली आहे तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही बघितली असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ह्या वेब सिरीजचं नाव काय आहे ते. आणि बघा इथे 12 वाजलेत आता आणि ह्याला 3 वाजता उठायचं होतं, 4 वाजता जायचं होतं आणि मी त्याला बॅग पण पॅक करायची होती. तर मी त्याला म्हणत होते की आधी चल आता बॅग पॅक कर, बस झाले. पण तो ऐकत नव्हता. आणि ते समोर तुम्हाला चेअरवर दिसत असेल याचे कपडे आहेत. त्याला आता जे कपडे घालून जायचे होते अगोदरच त्यांनी सगळं काही काढून वगैरे ठेवलं आहे व्यवस्थित. त्याची मॅनेजमेंट असते ना ती एकदम परफेक्ट असते. पण याच्या ऑपोजिट मी आहे. माझी टाईमावर धावपळ सुरू असते. पण याचं असं काही नाही आहे. याचं सगळं परफेक्ट आधीच तयार असतं.
त्यानंतर मग आम्ही बॅग पॅक करायला आलो आणि मी पण त्याला थोडीफार मदत करत होते बॅग पॅक करायला. आणि हे आधीचं फेवरेट बॉडी स्प्रे आहे आणि हे कपडे, हे व्हाईट शर्ट जे आहे हे आम्ही आत्ताच मॉलमधून घेऊन आलेलो. त्याला खूप आवडलं हे शर्ट म्हणून त्याने घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक आधीची गोष्ट दाखवते, ते म्हणजे हाताचा पाऊच. आणि यामध्ये सुद्धा बघा सगळं काही परफेक्ट आहे. नेल कटर, कोलगेट, लिप बाम. नेल कटर हे त्याला गरजेचं आहे खूप, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण त्याला हाताने इन्स्ट्रुमेंट प्ले करावे लागतात, तर त्याला त्याचे नेल्स कट असणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथे हेअर ब्रश होता आणि याच्यामध्ये आहे हेअर सिरम, हे मॅट्रिक्सचं हेअर सिरम आहे. त्यानंतर पावडर दिसते मला आणि पॉन्ड्सचं मॉइश्चरायझरसुद्धा इकडे आहे. सोप आहे. त्यानंतर निव्याचं रोल ऑन आहे इथे. आणि त्यानंतर ब्रशसुद्धा आहे आणि फेस वॉश पण आहे इथे बघा. आणि सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला एक दिवसासाठी किंवा जास्त दिवसांसाठी बाहेर जेव्हा जायचं असेल तेव्हा हे सगळं तो कॅरी करतो. आणि गप्पा मारत मारत कधी 3 वाजले हे आम्हाला कळालंच नाही. 3 वाजता मग आधीने सगळं आवरलं, अंघोळ वगैरे करून सगळं काही व्यवस्थित घेऊन तो 3:30च्या दरम्यान निघाला होता एअरपोर्टसाठी. तर आधी आता गेलेला आहे आणि वाजलेत 4, पहाटेचे 4 वाजलेत आणि अजून आम्ही जागेच आहोत, झोपलोच नाही अजिबात. त्याला जेव्हा पण जायचं असतं ना, असं म्हणजे अर्ली मॉर्निंग त्याला जायचं असतं ना, त्याला अजिबात झोप येत नाही. त्याला मी म्हणते की अलार्म सगळं लावतो आम्ही, पण तरी म्हणजे त्याची झोप ना त्याला खूप झोप आहे. तो एकदम गाढ झोपेत असतो, म्हणजे झोप लागते त्याला. आणि मग मलाही झोपून देत नाही तो बोलतो की तूही झोपली तर मग मला उठवणार कोण, म्हणून मग जागेच होतो आम्ही. 6:30 वाजता त्याला एअरपोर्टला पोचायचं होतं, त्याचा रिपोर्टिंग टाईम होता 6:30 वाजता. त्याची 8:45ची फ्लाईट आहे. दिल्लीला शो आहे त्याचा आज. तो लवकरच निघाला आहे. त्याला पहिले ठाण्याला जायचं आहे, मग ठाण्यावरून त्याला परत एअरपोर्टला जायचं आहे. तर वेळेवर पोचला पाहिजे तो पण. आता मला पण खूप झोप येते, कारण की 4 वाजलेत. अजिबात झोपलोच नाही आहे. आणि तसं मलाही नीट झोप लागणार नाही, कारण की तो जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मला झोप नाही लागणार. त्याला मी म्हणाले की एअरपोर्टला पोचल्यावर मला फोन कर आणि मग तो जेव्हा व्यवस्थित पोचेल तेव्हा मला छान झोप लागेल. तर आता असंच पडते जरा फोनमध्ये वगैरे काय जरा बघते, माझे व्हिडिओज जे आहेत ते एडिट करते. आणि अशाच प्रकारे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत